सोलापूर जिल्ह्याचे जलवरदायिनी असलेलं उजनी धरण हे जवळपास 70% इतकं भरले आहे आणि दौंडवरून आवक सुरू आहे आणि काही दिवसांवरती आषाढी एकादशीचा सोहळा सुरू आहे आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे दौंडमधून आवक वाढते आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा सातत्यानं विसर्ग सोडण्यात येतोय. पाठीमागच्या काही दिवसांपासून तो विसर्ग 5000 हा कायम करण्यात येत होता. मात्र आज रविवारी सकाळी 9 वाजता तो विसर्ग वाढवून 10000 क्युसेक इतका करण्यात आला होता. मात्र आता धरण प्रशासनाकडून महत्त्वाची बातमी पुढे येते, अपडेट एक समोर येते आहे. त्यामध्ये आज दुपारी म्हणजे 3 वाजता जो 10000 विसर्ग सकाळी 9 वाजता होता तो विसर्ग वाढवून तो आता विसर्ग 15000 क्युसेस करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी प्रशासनाकडून मिळते आहे. त्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी ही पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कत राहावं, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते. त्याच पद्धतीने दुसरी महत्त्वाची बातमी अशी की आज दिनांक 29 जून रोजी दुपारी 12:30 वाजता घोड धरण आहे त्या घोड धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडल्यामुळे त्यामधून जो काय 3000 क्युसेकचा विसर्ग येत होता त्यामध्ये वाढ करून त्या धरणातून सुद्धा 5000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी वाढतो. त्याचा परिणाम हा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरती होतो. त्यामुळे उजनीची पाणी पातळी कदाचित वाढू शकते. दौंडची आवक त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जवळपास आता 15000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय. आपण सकाळची जर अपडेट पाहिली असेल तर त्यामध्ये उजनी धरणाची टक्केवारी आहे ती उजनी धरणाची टक्केवारी ही जवळपास 70% उजनी धरण या ठिकाणी भरलेलं आहे. त्यामुळे आता ते उजनी धरणातलं जे पाणी आहे ते पाणी वरून जे येत आहे दौंडवरून आवक येते त्या आवक कुठं नियंत्रित करण्यासाठी उजनीतून जो काही विसर्ग सोडण्यात येतो त्यामध्ये ही वाढ करण्यात येते. त्यामुळं काल 5000 असणारा विसर्ग आज सकाळी 10000 करण्यात आला आणि आता तो दुपारी 3 वाजता हा 15000 क्युसेस करण्यात येणार आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.